वेलकम, नमस्ते. सुचिताज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी अंघोळ करून आली तेव्हा सतीश त्यांच्या पद्धतीने इथं अंडा करी, इन्स्टंट अंडा करी बनवत होते. मी यांना म्हटलं आधी मला सांगायला पाहिजे, तुम्ही पूर्ण शूट केली असती. सांगा आता काय टाकणार आहे? पाणी. सकाळी 7 वाजता मी जेव्हा लावला शाळेत सोडायला उठली होती तेव्हा घरवेल पण माझ्यासोबत उठला. मी शाळेला तिला सोडून येईपर्यंत तो आईजवळ होता. आल्यानंतर पण त्याने मला कोणतेही काम करू दिलं नाही, त्यामुळे स्वयंपाक पूर्ण आईनेच केला. त्याच्यामुळे मी आज काही रेसिपी शूट नाही करू शकले. नेक्स्ट स्टेप, पाणी उकळल्यानंतर आपल्याला आता अंडी तोडून टाकायची आहेत. शिजू द्यायचं का? कमी गॅसवर शिजू द्यायचं. याचप्रमाणे सगळी अंडी त्या रश्श्यात सोडून द्यायची. तर अंडी उकडत आहेत. तोपर्यंत मी जी रेसिपी होती ऑलरेडी तयार झालेली, आपण आलो किचनमध्ये तेव्हा, ती सांगते. यांनी 1 कांदा 1 टोमॅटो याची पेस्ट करून घेतली आणि तेलात मग थोडं जिरं मोहरी घालून कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातली. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि त्याला छान शिजू दिलं. त्याच्यानंतर जेवढं आपल्याला चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि थोडासा अंडा करी मसाला घातला आणि त्याला छान शिजू दिलं. तोपर्यंत आपण किचनमध्ये आलो होतो. त्याची समोरची रेसिपी आपण बघितलीच आहे. हलवत आहे का? आता पलटवून पण त्यांना शिजवून घेतील. नंतर सांबार टाकला की झाली रेसिपी आपली रेडी. तर हे होतं यांचं जेवणाचं ताट. पापडासाठी आला नाही तुझ्याजवळ? वरण, भात, शेंगांची भाजी. सकाळी टिफिनसाठी बनवली होती भेंडी आणि यांनी बनवलेली ही अंड्याची भाजी. मी पण माझं इथं ताट घेतलंय जेवायला. या जेवायला सगळे. बसून जा ना पिल्ली खाली. जेवण तर करू दे पप्पाला. बिटू बाय. तर नेहमीप्रमाणे सायंकाळी आम्ही घरविलला खाली फिरायला घेऊन आलो.
तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला तो प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय चिनू, बाय 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 बाय. चिनू म्हण ना बाय म्हणून. बाय 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 बाय.